श्री स्वामी समर्थ। राजेश हा एक साधारण मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण होता। त्याच्या जीवनात अनेक अडचणी होत्या। कामाच्या ताणामुळे अस्वस्थता, कौटुंबिक तणाव आणि आर्थिक समस्या यामुळे त्याचे आयुष्य विस्कळीत झाले होते। अशा परिस्थितीत तो मानसिक आणि भावनिक दडपणाखाली राहत असे। त्याला वाटायचे की त्याच्या आयुष्याची गती थांबली आहे आणि या अडचणींचं समाधान सापडत नाहीये। त्याचे विचार अधिकच नकारात्मक होत चालले होते। राजेशला स्वतःमधील आत्मविश्वास हरवलेला वाटत होता आणि जीवनातील प्रत्येक क्षेत्रात असफलता अनुभवत होता। या निराशेच्या काळात त्याच्या आजीने त्याला स्वामी समर्थांची महती सांगितली। तिने स्वामी समर्थांच्या आध्यात्मिक शक्ती आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनात कसे सकारात्मक बदल घडले हे अनुभवाने समजावले। तिने राजेशला स्वामी समर्थांच्या मठात जाऊन दर्शन घेण्याचा सल्ला दिला। सुरुवातीला राजेशला या गोष्टीवर विश्वास नव्हता, पण नकारात्मकता आणि असमाधानाने ग्रस्त असलेल्या त्याच्या मनाने अखेर स्वामींच्या मठात जाण्याचा निर्णय घेतला। राजेश एक मध्यमवर्गीय तरुण होता, जो आपल्या कुटुंबासाठी कष्टाने काम करत होता। त्याचे जीवन आर्थिक ताणतणावाने भरलेले होते। त्याच्या नोकरीत त्याला अपेक्षेनुसार प्रगती मिळत नव्हती आणि त्याच्या मेहनतीनुसार त्याला मानधनही कमी मिळत होते। कुटुंबातील जबाबदाऱ्या खूप मोठ्या होत्या आणि त्याची चिंता वाढत चालली होती। त्याच्या वैयक्तिक जीवनातही तणाव वाढत होता। त्याच्या पत्नीशी त्याचे मतभेद झाले होते, जेव्हा कुटुंबाच्या गरजांना तो पूर्ण करू शकत नव्हता। आर्थिक परिस्थितीमुळे रोजच्या गरजांमध्ये अडचणी येऊ लागल्या होत्या, ज्यामुळे घरातील तणाव वाढला होता। राजेशला असे वाटू लागले की कितीही कष्ट केले तरी काही साध्य होत नाही आणि त्याच्या प्रयत्नांचा कोणताही सकारात्मक परिणाम होत नाही। हा संपणारा संघर्ष त्याच्या मनावर एक प्रकारची अस्वस्थता निर्माण करत होता, ज्यामुळे त्याला निराशा वाटू लागली। त्याच्या कामाच्या ठिकाणीही गोष्टी काही सुरळीत नव्हत्या। त्याच्या वरिष्ठांनी त्याला अनेक वेळा प्रगतीचे आश्वासन दिले होते, परंतु नेहमीच ते आश्वासन फोल ठरायचे। यामुळे त्याला नोकरीत निराशा येत होती आणि तो मानसिक आणि भावनिक पातळीवर खूप ताणतणावाखाली आला होता। राजेशच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचं पात्र म्हणजे त्याची आजी। ती एक साधी पण श्रद्धावान स्त्री होती। ती रोजच्या जीवनातील सर्व अडचणींना सामोरे जाण्यासाठी श्री स्वामी समर्थांचा आधार घेत असे। तिच्या मते श्रद्धा आणि सबुरी ही जीवनातील अडचणींवर मात करण्याची महत्त्वाची साधने आहेत। ती नेहमी स्वामींच्या नामस्मरणात मग्न राहत असे। तिच्या जीवनातील एक अनुभव तिने राजेशला सांगितला, ज्यामुळे त्याच्या जीवनातील अडचणींवर उपाय मिळू शकतो असा विचार तिला वाटला। ती म्हणाली, बाळा, मीही अनेक वेळा संकटांना तोंड दिलं, परंतु स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक झाल्यावर माझे जीवन बदललं। एकदा माझ्या आयुष्यात खूप मोठं संकट आलं होतं। घरातील आर्थिक संकट, आरोग्याच्या अडचणी आणि इतर अनेक गोष्टींमुळे मी खूप अस्वस्थ होते। पण मी स्वामी समर्थांची प्रार्थना केली आणि त्या संकटातून बाहेर पडले। राजेशच्या निराश अवस्थेला पाहून आजीने त्याला स्वामी समर्थांवर विश्वास ठेवण्यास सांगितले। ती म्हणाली, राजेश, स्वामी समर्थ हे आपल्या जीवनातील प्रत्येक संकटावर मात करण्याचे मार्ग दाखवतात। तू कितीही प्रयत्न कर, पण जर तुझ्या प्रयत्नांमध्ये श्रद्धा नाही तर ते अपूर्ण राहतील। श्रद्धा ठेव, सेवा कर आणि सबुरी बाळ। स्वामी समर्थ तुला तुझ्या संकटांमधून मार्ग दाखवतील। माझ्या जीवनातील संकटे त्यांनी कशी सोडवली हे मी स्वतः अनुभवले आहे। तिने त्याला अक्कलकोटच्या समाधी स्थळाला जाण्याचा सल्ला दिला। तिच्या मते श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना केल्याने त्याच्या मनातील अस्वस्थता कमी होईल आणि त्याच्या जीवनात सकारात्मक बदल होईल। राजेशच्या जीवनात असंख्य अडचणींनी त्याला त्रास दिला होता। त्याच्या आजीने स्वामी समर्थांच्या भक्तीचा सल्ला दिल्यानंतर राजेश स्वामी समर्थांच्या अक्कलकोटच्या मठात जाण्याचा निर्णय घेतो। त्यावेळी त्याचे मन खूपच अस्थिर होते, परंतु आजीच्या ठाम विश्वासामुळे आणि तिच्या अनुभवांमुळे त्याने हा मार्ग स्वीकारला। राजेशने आपले सर्व काम बाजूला ठेवले आणि स्वामी समर्थांच्या मठात जाण्याची तयारी केली। मनात श्रद्धा होती,
पण तेवढीच अस्वस्थता होती की स्वामींचे दर्शन घेऊन त्याच्या समस्या सुटतील का. त्याला कुठल्याही तात्काळ चमत्काराची अपेक्षा नव्हती, परंतु स्वामी समर्थांचा अनुभव घेऊन काही मार्ग मिळेल अशी आशा त्याच्या मनात होती. तो अक्कलकोटला गेला आणि मठात पोहोचला. मठाचा परिसर खूप शांत आणि पवित्र होता. भक्तांची गर्दी, स्वामी समर्थांची समाधी आणि वातावरणातील ती पवित्रता पाहून त्याचे मन थोडे शांत झाले. समाधीसमोर उभे राहून त्याने डोळे मिटले आणि मनोभावे प्रार्थना केली. प्रार्थना केल्यानंतर राजेशने मठातील सेवेला सुरुवात केली. तिथे अनेक भक्त होते जे स्वामी समर्थांच्या सेवेसाठी आले होते. राजेशने आपली सेवा मोठ्या भक्तिभावाने केली. तो रोज सकाळी मठात येऊन देवाच्या दर्शनासाठी तयार होई. त्याने मठातील सफाई कामात हातभार लावला, गरजू भक्तांसाठी पाणी आणले आणि प्रसाद वाटण्याचे कामही मनापासून केले. सेवा करताना त्याच्या मनात एक वेगळा आनंद निर्माण झाला. कामात तो मनापासून मग्न झाला होता आणि या सेवेमुळे त्याच्या मनातील अस्वस्थता हळूहळू दूर होत चालली होती. स्वामींच्या मठात येणाऱ्या भक्तांशी त्याचे संवाद होऊ लागले. त्यांनी त्याला स्वामी समर्थांच्या अनेक कृपा आणि चमत्कारांचे किस्से सांगितले. त्यातून त्याला हे जाणवू लागले की श्रद्धेने आणि सेवेमुळे जीवनात काय बदल होऊ शकतात. स्वामी समर्थांचा संदेश राजेशच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा होता, ज्यामुळे त्याचे जीवन संपूर्णपणे बदलले. स्वामी समर्थांचे शब्द म्हणजे फक्त एक आध्यात्मिक संदेश नसून ते एक जीवनाचा मार्गदर्शक ठरला. या संदेशात स्वामींनी जीवनातील संकटांचा सामना कसा करावा, श्रद्धा आणि सबुरीचे महत्त्व आणि सेवा कशी जीवनात बदल घडवू शकते हे सखोलरित्या समजावले आहे. या संदेशावरील सविस्तर माहिती ही जीवनाच्या गूढतांवर आणि स्वामी समर्थांच्या उपदेशांवर आधारित आहे. स्वामी समर्थांचा संदेशातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे संकटे ही जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. स्वामी सांगतात की संकटे ही तुझ्या धैर्याची आणि श्रद्धेची परीक्षा आहे. याचा अर्थ असा की संकटे ही तात्पुरती असतात, पण त्या काळात आपले धैर्य आणि श्रद्धा तपासली जाते. संकटे टाळता येत नाहीत, परंतु त्यांचा सामना करणे ही आपली जबाबदारी असते. स्वामी समर्थ सांगतात की संकटे आपल्या कष्टांची खरी परीक्षा असतात. आपण जेव्हा संकटांच्या वेळी धीर सोडतो तेव्हा आपला विकास थांबतो. स्वामी यावर भर देतात की अडचणी फक्त आपण किती शक्तीने आणि श्रद्धेने त्यांचा सामना करतो यावरच टिकतात. धैर्याने आणि श्रद्धेने काम करत राहिल्यास संकटे हळूहळू दूर होतात. स्वामी समर्थांच्या संदेशात श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टींवर विशेष भर दिला आहे. स्वामी सांगतात की श्रद्धेशिवाय केलेली मेहनत ही अपूर्ण आहे, म्हणजेच कितीही मेहनत केली तरी त्यामागे श्रद्धा आणि विश्वास नसेल तर त्या मेहनतीचे फळ आपल्याला मिळत नाही. श्रद्धा ही जीवनातील शक्ती आहे जी आपल्याला धैर्याने पुढे जाण्यास मदत करते. स्वामी समर्थांचा हा संदेश यावर आधारित आहे की श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नव्हे, तर ती एक आत्मविश्वासाची स्थिती आहे. आपल्यावर संकट आले तरी आपण आपल्या श्रमात विश्वास ठेवला पाहिजे आणि समजले पाहिजे की कधी ना कधी आपले कष्ट सफल होतील. सबुरी म्हणजे धीर धरणे. त्याने जीवनातील संघर्षांवर मात करण्याचे कौशल्य दिले आहे. स्वामी सांगतात संकट असतात, पण श्रद्धा आणि सबुरी यामुळे तू ती पार करू शकशील. याचा अर्थ असा की आपण आपल्या कर्मावर श्रद्धा ठेवल्यास आणि संकटांच्या वेळी संयम बाळगल्यास आपले कार्य यशस्वी होते. स्वामी समर्थांचा संदेश फक्त श्रद्धेवरच थांबत नाही, तर सेवेलाही तितकेच महत्त्व देतो. स्वामी सांगतात की सेवा ही आत्मसाक्षात्काराचा मार्ग आहे. सेवेच्या माध्यमातून आपण फक्त इतरांना मदत करतो असे नाही, तर ती आपल्या आत्म्याच्या शुद्धीसाठी एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. सेवा म्हणजे निःस्वार्थपणे केलेली मदत. स्वामी समर्थांचे उपदेश यावर आधारित आहेत की सेवा करून तू तुझ्या कर्मात शुद्धी आणतोस आणि त्यामुळे तुझ्या जीवनात सकारात्मक बदल येतो. राजेशने मठात सेवा करून त्याच्या जीवनात बदल अनुभवला. ही सेवा फक्त शारीरिक श्रम नव्हती, तर ती एक मानसिक शुद्धीकरणाची प्रक्रिया होती.
ज्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला आणि त्याला संकटांचा सामना करण्याचे धैर्य मिळाले. स्वामी समर्थांचा संदेश नेहमीच संकटांपलीकडे असलेल्या सकारात्मकतेवर विश्वास ठेवतो. स्वामी सांगतात की मी तुझ्या सोबत आहे. याचा अर्थ असा की संकटाच्या काळात जरी आपल्याला एकटं वाटत असलं तरी आपण स्वामींच्या कृपेमुळे कधीही एकटे नसतो. त्यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन आपल्या सोबत असते. स्वामी समर्थ सांगतात की तुझ्या जीवनातील प्रत्येक संकटात मी तुझ्या सोबत आहे, फक्त श्रद्धा ठेव. हे एक प्रकारे आत्मविश्वास देणारे शब्द आहेत जे आपल्या मनात येणाऱ्या तणाव आणि अस्थिरतेला दूर करण्यास मदत करतात. स्वामी समर्थांचा संदेश आपल्या जीवनात धैर्य आणि निःस्वार्थीता यांचा महत्त्व पटवतो. संकटांमध्ये आपल्याला धैर्य दाखवावे लागते, पण त्यासोबतच आपल्याला इतरांसाठी निःस्वार्थीपणे सेवा करावी लागते. हा संदेश राजेशला समजला की फक्त आपल्याच अडचणींवर केंद्रित न राहता इतरांना मदत करताना आपले जीवन अधिक सकारात्मक बनू शकते. धैर्य म्हणजे तात्कालिक यशाची अपेक्षा न करता कार्य करत राहणे. आपण जेव्हा हे शिकतो की प्रत्येक गोष्ट वेळेने येते, तेव्हा आपण आपल्याला आलेल्या परिस्थितीत शांत राहतो. स्वामी समर्थांच्या संदेशामुळे राजेशच्या जीवनात मोठे आणि सकारात्मक बदल घडले. या संदेशामुळे राजेशने आपले जीवन पुन्हा नव्याने समजले आणि त्याच्या जीवनात आध्यात्मिक आणि मानसिक विकास झाला. स्वामींच्या उपदेशांचा आणि त्याच्या सेवेमुळे घडलेल्या बदलांचा सविस्तर आढावा घेऊया. स्वामी समर्थांच्या संदेशानंतर राजेशच्या जीवनातला पहिला मोठा बदल म्हणजे मानसिक शांतता आणि स्थिरता. आधी तो अस्वस्थ असायचा. त्याला वाटायचं की त्याच्या जीवनातल्या समस्यांना कधीच पूर्ण विराम मिळणार नाही. पण स्वामी समर्थांनी दिलेला संदेश, संकटे ही तुझ्या धैर्याची परीक्षा आहेत, यामुळे त्याला त्याच्या अडचणींना सकारात्मकतेने पाहण्याची शिकवण मिळाली. या संदेशामुळे त्याच्या मनात असलेली अस्थिरता दूर झाली आणि त्याला समस्यांशी कसे सामोरे जावे हे समजले. स्वामींच्या मार्गदर्शनामुळे राजेशने त्याच्या जीवनातील संकटांना एक संधी म्हणून पाहायला सुरुवात केली. या नवीन दृष्टिकोनामुळे तो पूर्वीपेक्षा अधिक शांत आणि आत्मविश्वासपूर्ण झाला. त्याला समजले की संकटे फक्त तात्पुरती आहेत आणि त्यांचा सामना धैर्याने आणि श्रद्धेने करावा लागतो. स्वामी समर्थांच्या संदेशानुसार राजेशच्या जीवनातील दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे त्याचा वाढलेला आत्मविश्वास आणि श्रद्धा. स्वामींनी सांगितले की श्रद्धेशिवाय मेहनत अपूर्ण आहे. या विचाराने राजेशच्या जीवनात एक नवा आत्मविश्वास जागृत झाला. आधी तो फक्त आपल्या परिस्थितीवर नाराज राहायचा, पण आता त्याला कळाले की मेहनत फक्त बाह्य कृतीतून नव्हे तर मनातून श्रद्धा ठेवून करावी लागते. त्यानंतर राजेशने कोणत्याही गोष्टीबद्दल नकारात्मक विचार करण्याऐवजी त्या गोष्टीवर मेहनत करायची आणि त्याच्यावर विश्वास ठेवायचा असा दृष्टिकोन अंगीकारला. या बदलामुळे त्याच्या कामात सुधारणा झाली आणि त्याला त्याच्या नोकरीतही अधिक संधी मिळू लागल्या. कामात अधिक लक्ष देऊन त्याने आपले काम चोखपणे केले आणि त्यातून त्याला यश मिळाले. स्वामी समर्थांच्या उपदेशांमुळे राजेशने धैर्य आणि संयमाचे महत्त्व जाणले. सबुरी म्हणजे शांतपणे आणि धीराने काम करत राहणे. आधी तो त्वरित परिणाम मिळवायचा प्रयत्न करायचा, परंतु स्वामींच्या शिकवणीनुसार त्याने संयम ठेवला. त्याने समजले की प्रत्येक गोष्ट योग्य वेळी होते आणि यासाठी आपल्या प्रयत्नांना अधिक वेळ द्यावा लागतो. धैर्यामुळे राजेशच्या जीवनातील निर्णय अधिक ठाम आणि परिणामकारक झाले. त्याच्या कुटुंबातील ताणतणाव आणि नकारात्मकता कमी झाली, कारण तो आता शांतपणे परिस्थिती हाताळायला शिकला होता. हे धैर्य त्याला स्वामींच्या शिकवणीतून मिळाले. राजेशने स्वामी समर्थांच्या मठात सेवा केली आणि त्याच्यामुळे त्याच्या जीवनात एक आध्यात्मिक जागृती झाली. सेवा केल्यामुळे त्याचे मन शांत झाले आणि त्याच्या आत्म्याला शांती मिळाली. स्वामी समर्थांचे म्हणणे होते की सेवा ही तुझ्या कर्मातील शुद्धी आहे. राजेशने ही शिकवण अंगीकारली आणि आपल्या जीवनात सेवा महत्त्वाची असल्याचे जाणले. सेवेच्या माध्यमातून त्याला एक नवा दृष्टिकोन मिळाला, ज्यामुळे त्याचा अहंकार कमी झाला आणि त्याच्या जीवनात नम्रता आणि कृतज्ञता आली. सेवा करताना त्याने आपल्यात समस्या बाजूला ठेवून इतरांना मदत केली आणि त्यातून त्याला आत्मिक समाधान मिळाले.
स्वामी समर्थांच्या संदेशामुळे राजेशच्या जीवनात एक सकारात्मक जीवनदृष्टी आली। आधी तो नकारात्मक विचारांमध्ये अडकून राहायचा, परंतु स्वामींच्या शिकवणीमुळे त्याने जीवनाकडे सकारात्मकतेने बघायला सुरुवात केली। त्याने संकटे आणि समस्या यांचा त्रास न करता त्यांचा सामना कसा करावा हे शिकले। स्वामी समर्थांच्या वचनानुसार मी तुझ्या सोबत आहे या शब्दांनी राजेशला विश्वास दिला की तो एकटा नाही आणि स्वामींची कृपा त्याच्यावर आहे। या विचाराने त्याला धीर आणि शक्ती मिळाली। त्याने त्याच्या जीवनातील अडचणींना कमी गांभीर्याने घेतले आणि या गोष्टी तात्पुरत्या आहेत हे मान्य केले। स्वामींच्या संदेशाने राजेशच्या कुटुंबातील वातावरणातही बदल घडवला। आधी घरात सतत तणाव असे, परंतु राजेशने स्वामींच्या शिकवणीनुसार शांततेने आणि संयमाने संवाद साधायला सुरुवात केली। त्याच्या कुटुंबातील सदस्यांशी त्याचे संबंध सुधारले आणि घरात प्रेम आणि सामंजस्य वाढले। स्वामी समर्थांच्या शिकवणीमुळे राजेशने स्वार्थाच्या पलीकडे जाऊन कुटुंबातील प्रत्येकाच्या समस्या समजून घेतल्या, त्यामुळे घरात एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले। राजेशच्या जीवनात स्वामी समर्थांच्या उपदेशांमुळे एक अद्भुत बदल झाला। आधी जो व्यक्ती अस्वस्थ आणि नकारात्मक विचारांमध्ये गुरफटलेला होता, तो आता शांत, संयमी आणि आशावादी झाला। स्वामी समर्थांच्या शिकवणींमुळे त्याने धैर्याने संकटांचा सामना केला आणि श्रद्धेच्या मार्गाने चालू लागला। स्वामींनी दिलेल्या संदेशाने त्याला जीवनातील संधी आणि आव्हानांचा सामना करण्याची शक्ती दिली। त्याचे कौटुंबिक नातेही अधिक दृढ झाले। आधी जो घरात तणाव आणि नाराजगी होती, ती आता प्रेम आणि सामंजस्यात बदलली। राजेशने घरात शांतता प्रस्थापित केली आणि कुटुंबातील सदस्यांशी आपुलकीने वागायला शिकले। त्याच्या कामातही सकारात्मक बदल दिसू लागले। कामात अधिक मन लावून काम केल्यामुळे त्याला यश मिळाले आणि त्याचे आर्थिक आव्हानेही सोडवली गेली। स्वामींच्या शिकवणींनंतर राजेशने आपल्या जीवनात आध्यात्मिक शांती, स्थिरता आणि श्रद्धेने जगण्याचा मार्ग शोधला। आता तो फक्त आपल्याच जीवनात समाधानी नव्हता, तर त्याने सेवा करत इतरांनाही मदत करायला सुरुवात केली होती। त्याच्या जीवनाचा उद्देश फक्त स्वतःसाठी जगणे नव्हे, तर इतरांच्या जीवनातही प्रकाश आणणे ठरले। शेवटी राजेशने स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने एक नवा अध्याय सुरू केला, ज्यामुळे त्याचे जीवन आध्यात्मिक उंची गाठले आणि त्याने संपूर्ण आनंदी आणि संतुलित जीवन जगायला सुरुवात केली। स्वामींच्या कृपेने आणि त्याच्या सेवेमुळे त्याचे जीवन पूर्णपणे बदलले।